हो, पिंपळवणमध्ये कोणाची हवा? मंगेश अण्णा की मयूर पवार? बघू, अजून उमेदवार उभं राहिल्यावरतीच कळेल. दोघांची पण नावं चर्चेला आहेत. हवा दोघांची पण आहे. दोघांची पण आहे. मंगेश अण्णा यांनी आतापर्यंत काय काय कामं केली? मंगेश अण्णांची कामं आता काय तसं अजून काय फक्त पाठीमागच्या इलेक्शनात एवढी होते. मयूर पवारांचं काय काम आहे? मयूर पवार सरपंच आहे पिंपळवंडी गावचे, त्यामुळे बघून त्यांचं चालू आहे काय काम. काय दोघांचा सामना झाला तर कोण विजय होईल? तर ते आता सध्या लगेच सांगू शकत नाही. आता बघू, अजून घोडा मैदान जवळ आहे. तरुणांचा पाठिंबा कोणाला आहे? तरुणांचं आता क्रेज काय, कुणाची कशी आहे काय शेवटी ते अजून तर काही सुरुवात नाही. अजून उमेदवार डिक्लेअर न झाल्यामुळं थोडंसं अजून काही. दोघांमध्ये उजवा कोण वाटतो लोकप्रिय? तसं दोघंही लोकप्रिय आहेत, असं काही नाही. बघू, दोघंही लोकप्रिय. ज्यावेळेस मतदारसंघामध्ये जास्त ओळख कोणाची आहे? मतदारसंघाने तसं तरुणांमध्ये मंगेश अण्णा आहे, मयूर पवार पण आहेत आणि हे दोघं उमेदवार आहेत. पिंपळवंडी गाव कोणाच्या पाठीशी राहील, मयूरच्या का मंगेश अण्णाच्या? बघू, आता ते अजून लगेच नाही सांगू शकत. गावाचा कल काय राहील? गावाचा आता गावाने जो उमेदवार देतील गाव त्याच्यामध्ये. गाव एकाला उमेदवार देतील? हो, नक्कीच. एकालाच कुणाला तरी उमेदवार दिली तरच तो ती एका पक्षाकडून मिळेल ना? अपक्षातून. पण आता ते गाव पातळीवर काय ठरते शेवटी. समजा या तालुक्याचे आमदार शरद आहे, त्यांच्या पक्षाकडनं मयूर पवारांना मिळाली आणि मंगेश अण्णाला शिवसेनेकडून मिळाली, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून. मग शेवटी आता कसं आहे, तालुक्याचे आमदार म्हणून शरददादांचं शेवटी वर्चस्व आहे आणि गटामध्ये शरददादा जे सांगतील तेच उमेदवार विजय होईल का? पण नक्की.